तरी आता केंद्राला जर ह्याची अडचण वाटत असेल तर तुमचं केंद्राला काही सांगणं आहे का की 20 तारखेच्या आत आपला प्रश्न सोडवण्यासंदर्भात नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असेल? नाही आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं येतं, त्यांना काय सांगावं. त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला आलते तेव्हा, त्याने ऐकलं नाही. मराठीची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार आम्ही काय आमचा अपमान करू घाल. कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही? आमच्या समाजाचं काही टेटस आहे ना, समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या, आम्ही आमचं लढून मिळू. त्यांना कशाला सांगावं. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की गाडी अडवण्यावरून ह्यांचे आमदाराच्या ज्या गाड्या अडवल्या जातात तर त्यामध्ये राजकारण घुसलंय असं तुम्हाला म्हणायचं का? पहिल्यापासूनच घुसलेलं येणे, पण आम्ही टेन्शन नाही घेत दादा. आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाही. जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये. कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करते आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय. फक्त सरकारनं आता एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका. मी 4 वेळेस सांगितलं आत्तापर्यंत, ही 5वी वेळ आहे तुम्हाला सांगायची. आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका. त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका. कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका. हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती. तुम्ही अडवलं तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत. विषय सध्याचा आरक्षणाचा महत्त्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊ. त्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा कंटिन्यू आहे. का अचानक टप्पा पाडला नाही. खूप टप्पे या 3-4 महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रत्येक वेळी. तसा हा 20 जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का? आम्ही चलत जाणार, इथून रातपाट करून जाणार आहे. ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल, लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे. काही वयस्कर माणसं 26 तारीख पुढे पण जाऊ शकते. पुढं आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आरक्षणासाठी. त्या मागं पुढं काय गुंतलेलं नाही मराठ्यांचं. कोणाचं एखाद्याचं गुंतलं असेल ते मुद्दा विचारित असेल एखादं, त्याच्यात काही गुंतलेलं नाही. आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार. लोकांचा विचार करायला लागेल ना, का लोकांना पळून ही दमछाक करायचं. आम्ही 24ला काय हा बघ करायचं, जायचंच म्हणलं तर 26ला सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24ला सुद्धा जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं. त्याला काय जायचंच म्हणलं, पण लोकांचे बी हाल नाही झाले पाहिजे. सगळं शोधून करायचंय. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचते तर पोहोचू, काय तर नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोतच ना, येताना आरक्षणात घेऊन येऊ. किती दिवस कमी होऊ लागते, किती तास वाढत येत आणि किती कमी होते, याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं. वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही. आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं. तारखेत काय नाही आमचं समाजाचं. एखाद्या राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं. तारीख मागे घेतली, तारीख पुढे घेतली, तुला काय करायचं, ते नाव फोनवर कोणी तुला काय करायचं. तारीख मागे घेतली, पुढे घेतली, आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण आम्ही जिवंत आहेत तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या काय ते गठुडं बांधून देणार आहे तो आमचं. हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे. उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तरी करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 20ला 21लाच पोहोचू शकतो. मग आम्ही हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची. बरं 21ला गेल्या मिळेल का मग, आणि 26ला बी गेल्याच मिळेल का मग. आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे. घेऊच तर आम्ही सगळं गबाळले तो आता काय संघ घ्यायचं ती. पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही. संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे. संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं. आता हालत नाहीत आम्ही. आणि मग त्याचं 20 25 काय होतं. 20ला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. मागं पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते. जशा मागं 7-8-9 पिढ्या बरबाद झाल्या. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. तुमची काही भेट होणार आहे का, नियोजित आहेत का? नाही मला माहीतच नाही याबद्दल.
काय फोन आला असलं तर ते पोरच आणखीन इकडे आले त्यांच्याकडे मोबाईल आहे. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात. म्हणून जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला यायची. एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत, आम्हाला कुठं हौशी मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाही आहे. आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहे. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मी सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागं सरकत नाही. मध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं. तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय, गावाची मागणी घेतली म्हणतायत. मी ह्या अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का? नाही, आता मला माहीत नाही, मी माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय त्यांचं लय चलत लकडं आहे. आमच्या गोरगरी बांधवलं खावे त्यांचं तर सुरू असतं एखादी वाटत. आणि ते आमच्यावर घातले, ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं. त्यांनी त्यांचंच जाळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ती आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं जिथं सभा झाल्या बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये सुद्धा आकडे गुन्हा दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत केलेत, काही नाही करून केले, तिकडे ट्रॅक्टर नेले नाही त्याच्या आधीच केले. मराठी घेत नाहीत ना, सिद्ध केलं ना आम्ही. मराठा समाजाने सिद्ध केलं आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायचं. त्यांना कमी पडल्या असत्या ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट, केशी करायचं काहीतरी असतं वाटतं. कोणाचा रिक्षा धरी तिथं करते ते डिसेंबर हा काहीतरी असतं ते. आता मला नाही माहीत त्यांचं काहीतरी असतं. तसं गुती तेच मराठीचे बहुतेक त्यांना केशी करून टाकायचे असतात. केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून पाठ थोपटून घ्यायची असत सरकारला, त्याच्यामुळे ते आमच्यावर केशी करत असते. आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केलेत म्हणल्यावर लक्षात घ्या ना. आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच, कारण त्याचं ऐकायचं ना, त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना. ते एडपट आहे ना एक मध्ये इथं, त्याचं ऐकायचं, त्याला खुश करायचं सरकारला.